झाले रेडी ना? झाले नाही रेडी? झाला रेडी झाला. हे बघा छान झालं. अंड फोडून सार, अंड्याचं सार. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही गावी गेलेलो, गावावरून आलो, त्यानंतर मग मुंबईची आता आमची लाईफस्टाईल सुरू होईल. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, परंतु एक अपडेट आहे की आज आई चालली गावी. तर निमित्त पण तसंच आहे. आमच्या गावच्या घराचं आम्ही थोडंसं रेनोव्हेशन करतोय, त्यासाठी काही सामान आम्ही जमा करायसाठी गेलेलो, मिस्त्री बघायला गेलेलो, ते काम झालं. आणि आई थोडी एक हप्त्यानंतर जाणार होती, तर हप्त्याभरानंतर आता ते हे व्हिडिओ तुम्हाला काही दिसले असतील गावचे, आणि आम्ही आणलेले गावावरून बनवून, कारण गावाला व्हिडिओज बनतात पण अपलोडिंग होत नाही. तर ते झाल्यानंतर मग आई राहिली काही हप्त्यावर आणि आता चाललेली गावाकडे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आई चालले त्याची तयारी वगैरे सगळं बघायला मिळणार आहे, कारण आपण व्हिडिओज डेली अपलोड करतो, डेली आपली घरातली फॅमिलीची अपडेट असते. आणि इव्हन आपली फॅमिली चॅनल म्हणजे फॅमिलीसारखंच आहे, त्याच्यामुळे बरेच जणांना प्रश्न पडतो आई कुठे गेली. मग आई आहे इकडे आणि आज चालले गावी. तर प्रांजल प्रयत्न मिस करतील नंतर आजीला, कारण आई आता गावाला आपलं कवल तोड्याचं पण काम राहिलं असेल ना? हो, कवल तोडायचं आहे. कवल तोड्याचं काम राहिलं आहे. आणखीन फाटी पण फोडायची असतात दरवर्षीसाठी, ती पण राहिलेत. आणि सगळी कामं अशी पेंडिंग आहेत, ती करायची आहेत. आणि त्यासाठी मी पण जाणार आहे गावाकडे. एक 4-5 दिवस काही हप्ताभर थांबेन मी इकडे, आणि मी पण जाणार आहे. त्यावेळेस तुम्हाला गावाकडचे व्हिडिओज बघायला मिळतील आईसोबतचे. आणि बरेच जण जास्त करून आपल्या गावचे व्हिडिओ लाईक करतात, तर तुम्हाला ती लगेचच पूर्ण ती सिरीज पूर्ण बघायला मिळणार आहे. आणि आता ह्या टायमाला गावाकडे थंडी पण मस्त आहे. आम्ही इथं राहून आलो तिकडे, तर छान वाटलं. सो आता आईची तयारी, खास करून बॅग भरायची, थोडंसं खाऊ आणलाय, आता गावाला न्यायचं थोडंसं. आणि आज काय बनवणार आहे वर्षा? आज बनवते घेवडीची भाजी. ओके, अंड्याचा रस्सा, काहीतरी रस्सा करणार आहे. आणि घेवडी करते. अंडा फोडून रेसिपी. तर इकडे साहित्य बघा काय काय घेतलंय. 5 अंडी घेतलेत, कोथिंबीर आहे इकडे. इकडे फोडणीसाठी साहित्य: काश्मीरी मसाला, हळदी पावडर, आपला घरगुती मसाला, जिरं आणि गरम मसाला, कांदा बारीक चिरून घेतलाय, आणि इकडे तेजपत्ता. आणि वाटण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय? कांदा घेतला, खोबरा आहे, आणि इकडे खडे मसाले, मसाले, लवंग, दालचिनी, हे आणि ही वेलची आहे. असं आता पहिला काय करायचं आपण? आता आपण खोबरा कांदा भाजून घेऊया. पहिला कांदा खोबरं भाजून घ्यायचं, वाटण करायचंय. पहिला आपण खोबरं भाजून घ्यायचं ना. गावाला आपण कसं चुलीमध्ये भाजत असतो ना. भाजतात कुठं चुलीमध्ये, गॅसवर पण भाजू शकतात. हा तव्यावर असं कसं पटकन होतं मिक्सरला वाटायला वगैरे. इकडे आपण 2 टोमॅटो पण घेतले, मगाशी सांगायला घालून केलं होतं. तर हे 2 टोमॅटो पण घ्यायचे आहेत आपल्याला, ते पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आता कांदा भाजताना थोडा तेल टाका, म्हणजे कसा कांदा पटकन भाजतो. आता एक खडे मसाला ते पण ह्याच्यात भाजून घ्यायचं, ह्याच्यामध्ये वाटणारा. आता हे घालून घ्यायचं. इकडे कांदा पण छान भाजून झालाय. आधी पहिला आपण हे खोबरा मिक्सरला थोडं बारीक करून घेऊया ना, म्हणजे तुकडे नाही राहणार त्याचे. खोबरं बारीक झालंय, आपण कांदा पण काढून घेऊया. थोडं थंड होऊन मग आपण मिक्सरला वाटून घेऊ. तर आपण थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहोत ह्याच्यामध्ये मिक्सरला वाटताना, आणि थोडी नंतर आपण घालणार आहोत. तर हे असं आपण मिश्रण वाटून घेऊया मिक्सरला, थोडंसं पाणी घालून. मस्त छान बारीक वाटण झालंय. आणि इकडे आईने टोमॅटो पण बारीक केले, ते पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. इकडे आपण कढई गरम करायला ठेवले. आता फोडणीची तयारी नाही. हो, फोडणीची तयारी. हे बाकीचे साहित्य रेडी झालं की जिरा टाकतात मध्ये. जिरं 1 चमचा जिरं घातलंय.
मीठ, 1 चमच्याची पाणी. तेलामध्ये घालून घ्यायचं ना चांगला कळवायला. काश्मीरी मिरची घातले. हा आपला घरगुती मसाला, हळदी पावडर 1 चमचा आणि इकडे गरम मसाला. हे सगळं मिक्स करायचं. आपण वाटण सगळे ऍड केले याच्यामध्ये, कारण आपल्याला करी बनवायची आहे ना. आता हे तांबड्या मिक्सरला लावलेलं आहे ते त्याला आता टाकून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडा मी पाणी घालताय, म्हणजे कसं आपल्याला रसा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी पाणी घालते थोडं. आता ह्याच्यामध्ये मी मीठ पण टाकून घेता. आता मी काय करता ह्याच्यावरती आता झाकण मारता, म्हणजे कड चांगला आहे. नंतर आपण मग दिसून बघू. आता आईने ह्याच्यावरती झाकण मारून ठेवलंय, तर आपण 5-10 मिनिटं याला छान उकाळी होऊन देऊया. प्रज्ञूला काहीतरी बोलायचं आहे. बोल, काय बोलतोय? बोल. आता तू बोललास मला बोलायचंय. आता तू बोलला मग काय? टीचर बघेल तुला. प्रज्ञू मस्ती किती करतो तू? मी मस्ती करते का प्रज्ञू मस्ती करतो? तुला टीचरने अभ्यास नाही दिलाय? ABCD? मग काय दिलाय? मी टीचरला सांगू प्रज्ञूला अभ्यास नाही देत का घरी? इकडे प्रांजू दीदी अभ्यास करायला बसले. आज कोणतं लेसन शिकवलंय प्रांजू तुला? 16. कोणतं लेसनचं नाव काय? कॅम्पिंग इन द साऊथ. चला आता प्रज्ञू आम्हाला अभ्यास शिकवणार आहे ना. प्रज्ञू मम्मीला शिकवणार आहे ना. काय शिकवणार आहे दाखव. आई शिकवतो की ABCD शिकवतो? ABCD कुठे आहे? हा हे बघ. A for apple, B for ball, C for गाडी नाही. C for car, D for dog, E for elephant, F for fish, good, G for grapes, H for काय? H for काय? I for आईस्क्रीम. तो बरोबर माहिती आहे. J for कोण आहे तो? J for जोकर. K for गुड. L for लायन. प्रॅक्टिस कर, मस्ती करायची नाही. अभ्यास करशील ना? किती करणार अभ्यास? किती भरपूर करणार? अच्छा. तर आता आपण चेक करूया. आता चेक करूया आपण. कड आला असेल ना. 5 मिनिटं झाली, मस्त कडायला ठेवलं होतं. आता आपण चेक करणार आहोत. हा मस्त उकाळे आले. अलगद सोडायचं ना. अलगद सोडायचं. तर प्रज्ञूचा अभ्यास घ्यायची सुरुवात. हा प्रज्ञू. आई. ई इमारत. ई इडलिंबू. ए ऐरण. ओ ओढा. औ औषध. अ अंबारी.
छ छत्री, ज जहाज. प्रांजू आता काय लेसन दाखवते वाचून. कोणते प्रांजू लेसन आहे हे? द नोबल मंकी. द नोबल मंकी. हा. In the forest and on the banks of river Ganga, there was a tall shady mango tree. Every year it bore big juicy mangoes that were very sweet to taste. And all the other monkey. गोड. प्रांजूची रीडिंग आता छान येते. पहिली प्रांजू थोडी अडखायची ना, आता क्लास लावल्यापासून मस्त जमतंय ना. अजून हुशार होणार ना, अभ्यास करणार ना. आणि तू पण अभ्यास करणार ना. कोण बनणार तू मोठं झाल्यावर? अन्ना बनणार. आणि तू पायलट बनणार आहे. अरे वा, बघ बेबी पायलट बनणार आहे, विमानात न जाणार. तू काय बोलतो अन्ना? तू कोण? हा, तू कोण बन? पोलीस बनणार. अरे वा, गुड. मग त्यासाठी भरपूर अभ्यास करायला लागणार, भरपूर करणार ना. हा, चेक कर. झालंय रेडी ना? झालंय नाही रेडी? रेडी. मग थोडंसं हलवून बघूया आपण. आता आपण रेडी झाले. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालून घेऊया. कोथिंबीर घालून घेऊया याच्यामध्ये. जेवण रेडी झालेलं आहे. मी बाहेर गेलेलो, आता आलोय आणि सगळेजण जेवायला थांबले माझ्यासाठी. खास गाडीवाल्याला फोन केला, गाडी साइन क्रॉस केलाय. ते बोलले डायरेक्ट आता नॉनस्टॉप गाडी येईल. सीटा नाही, डायरेक्ट आता ऑफ सीझन आहे ना, त्याच्यामुळे. आज घरी बनवले वालपापडीची भाजी आहे. अच्छा. सुकट घालून. आणि आईने बनवलाय मेन अंड्याचा फोडून, अंडा फोडून कसा. अच्छा, वा. आपली जुनी व्हिडिओ लावले आम्ही आणि ते बघतोय प्रज्ञूच्या पहिल्या बर्थडेची. आणि पदू कुठे आहे? पदू दिसतंय का? बघा पदू, पदुडी. अंड फोडून सार, अंड्याचं सार. चला ह्या जेवायला. ही जेवली का खलाशी बॉय? सगळे खलाशी बॉय सगळे जेवले. ए जेवला तो पदुड्या? तिकडे बघ कसा नाचतोय, तिकडे डान्स करतोय छोटा छोटा पिल्लू. ए पिल्लू, तो बघ कसा नाचतोय. कोण आहे तो? तो बघ कसा नाचतोय आता बघ. दिसला काय? झिंगाट डान्स आहे, झिंगाट. चिवडा आहे, फरसाण घरगुती बनवलेला. आणि आईला काय काय दिलंय खाऊ वगैरे. झाले प्यागा भरून, आता पॅक केला सगळ्या. कारण मग लेट होते ना गाडी. फ्रुट्स दिले, काय काय दिले अजून. बॅग पूर्ण भरले. तिकडे काय काय. आणि हा जागा आहे आजीला सोडायला. पांजू झोपली लवकर. आणि गाडी आता येते. आम्ही जेवण झालोय. ए आजीला कधी बोलवशील आता? आता आपण जायचं गावाला, शिमग्याला. शिमग्याला जाऊ आम्ही आता. माझी तर फेरी होणारच आहे. आणि सगळी तयारी करून असे जाताना थोडंसं गावाला जाताना असं असतं, म्हणजे आपण राहिलेलो असतो, सगळी मजा केलेली असते, इकडे फिरलेला असतो, फिलिंग्स असतात सगळ्या. तर आता सोडायला चाललो आईला. आणि सेशनला बघूया. आता मी त्यांना जाईन आमच्या इकडे पनवेल एस टी स्टँडच्या परिसरात. प्रायव्हेट गाडी आहे आमच्या गावातली. तर यावेळेस आता आई चालले ना, त्याचं कारण पण हे आहे की एक तर घराचं आपलं काम पण चालू करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आईचे मामा आहेत, खूप वयस्कर आहेत, जवळजवळ 85-90च्या आसपास असतील, 90च्या वरती असेल, जास्त वय आहे. तर ते थोडेसे आजारी पण आहेत. मग त्या बघायसाठी चाललंय. खऱ्या अर्थाने प्रज्ञूचा बर्थडे पण आता येणार होता. तर मला बर्थडेचा व्हिडिओ येईल लवकरच, पण त्या कारणासाठी पण आई चालले. त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊया. कारण ते व्यक्ती असताना आपण त्यांच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. कारण नंतर सगळेच जातात. तर त्यासाठी मग आई चालल्या पुढे. आणि जाणारच आहे. हो. तर चला आता गावाकडचे व्हिडिओ पण मिस कराल तुम्ही आणि आम्ही सगळे मिस करू आईला. जाऊ लवकर जाता काय शिमगा येतोय. हा दिवस असे पटापट जातात. हो जाऊ. शिमगा. हा जाऊ तेव्हा. चला मुलांना पण बरं वाटलं होतं आई आले तर. आजी जाते बघू.
आणि टाटा करलं घरात आजी असणं किती महत्वाचं आहे. म्हणजे पदूला खाली गार्डनला घेऊन खेळायला जायच्या. हा पोरं एकदम रमली होती आजी सोबत. ते हवायला जास्त राहिले जातात ना तुम्ही 2 महिन्यात 1.5 महिना झाले. चला आता येईल नेक्स्ट टाइम. पण आमचे काही कामं गावाला इकडे मुंबईला येणं जाणं चालूच असतं. थोडे दिवस आईना मुंबईला पाठवू, कधी आम्ही मध्ये जाऊ घराचं काम असताना, असं चालूच असतं ते. आणि चाकरमानीचेच असतात ना गावाकडचे, त्यांचं लक्ष मुंबईला, मुंबईचं लक्ष गावाला, असं चालू असतं. आणि गावची लोक कशी जास्त दिवस पण मुंबईला नाही जात, त्यांना जमत. गावाला राहिला असतं तेव्हा चेंजेस पाहिजे. मेन तेच आहे. आम्ही आईला किती वेळा बोललो की राहा इकडे कायमची, पण त्यांचं लक्ष गावाकडेच असतं. शेती थोडीशी जागा आपलीकडे तिकडे आहे, घर बी सगळं राहतं, झाडं माडं लक्ष द्यावं जास्त असतं. तर त्यामुळे आम्ही जाऊन असतो. आणि आता चला सोडा. शाल घेतलीस की नाही? घेतले. शाल तर मेन घे, गाडीत थंडी वाजते. मग शाल वगैरे घेऊन जा. पण तू आजीला व्हिडिओ कॉल करशील ना? कसं व्हिडिओ कॉल? गावाला फक्त फोनवर बोलू शकतो, व्हिडिओ कॉल नाही करू शकत. डरा का गावची सध्या सीझन सुद्धा डराकांची सीझन. वरच्यावर ठेवायला ते कशी दबली रात्रीच्या बाय पडा खाली खाली. हा जावा ना इथं गार्डनला सांभाळून जा. हो वरती उड्या मारू नको. चला मला पडू दे पाया. तुझ्या पडू आता. हा कुठे ह्याच्यामध्ये ठेवलाय त्याने? पदूचं काम आहे. काय ठेवला? मांडला चला. प्रांजू फक्त जागी नाही आता. प्रांजू उठेल तर बोलला आजी कुठे गेली. तिला माहिती होतं असं, पण झोपली ती, दमली अभ्यास करून. तिला लय आजी सरळ आहे. ह्याला नाही काय अजून. ह्याला सगळे आले का गेले का सेम आहे. गेले तरी चालेल, पप्पा गेले तरी चालेल, त्याला काय फरक नाही. चला पण तू नको येऊ. त्याला सोडायला तू नको येऊ. थंडी लागते तिकडे आता बाहेर. बाय पदू. खाऊ तू आईस्क्रीम आणतो. आईस्क्रीम. बाय बाय. स्कूटीवरती जायचं आपल्याला. स्टेशन पासून आमच्या घरापासून काही जवळ आहे. गाडी थांबते तो वरी पोचू 5-7 मिनिटात. आम्ही आता आलोय आमच्या पनवेलच्या एस टी स्टँडच्या परिसरात. ब्रिज आहे, त्याच्याखाली आमचा स्पॉट फिक्स आहे. इकडेच आम्ही येत असतो गाडी पकडायला. आणि गाडीवाला पोचतो आता कळंबोली साईडला वगैरे. तर मी आलं सोडायला आईला. सामान वगैरे आणलं आहे. अगदी 5 मिनिटात पोचलो इकडे. आणि आज मधला दिवस आहे. आज तर काय गाड्या गावात जायला काहीच नसतात. फक्त ह्या मधल्या दिवशी सुटतात त्या गाड्या नेमक्याच असतात. आणि त्या गाड्या आज आहेत. गाडी आहे आमच्या बाजूच्या गावातली, पण आमच्या गावात आता ती गाडी आली आमची नेहमीची. गौरीनंदन ट्रॅव्हल्स चिपोळे. फुल आहे गाडी. आईची सीट कुठे आहे? हां, सामान ठेवतो जरा. चला गाडी निघाली बघा आमच्या गावची. आणि फायनली तर आईला सोडलं आहे. आणि जातानाचे फिलिंग वेगळीच असतात. आता लवकर जाऊ, पण आमचं जाण्याने सुरू असतं. पण पूर्वी कसं खूप 6 महिन्यांनी वगैरे असं जायचो. स्वतःसाठी जाणं व्हायचं नाही. आता कामाने मी ते जाणं होतं, कारण तेव्हा ऑफिस वगैरे बघायला लागायचं, जॉब असायचा. तर आता जात असतो आम्ही. मग आता आई गेले, फोन वगैरे होईल सकाळी, लगेच फोन लावू आम्ही. गाडी लवकर पोचते. आजकाल आंबेडचा पूल सुरू झाला ना, त्यामुळे उतरता आई घरी पोचेल. सकाळी आपल्याला अपडेट मिळेलच. आणि आम्ही फोन करू. पण सीट वगैरे व्यवस्थित भेटले ना. आमच्या गावातले काही अजून मंडळी आपल्या ह्या गाडीमध्ये आहेत, त्यामुळे निवांत जातात, काही टेन्शन नाही.
आणि गाडी आमच्या गावाकडेच आहे. चला आता घरी जाऊया. मंडळी आईला सोडून आलो. रात्री 12:30 वाजले होते, 12:30 पावणे कसले होते. येऊन झोपलो आणि छानपैकी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला. एक आठवणी असतात आणि या आठवणीच्या माध्यमातून आपण त्यात पुन्हा कधीतरी बघतो त्यावेळेस त्या आठवणी जाग्या होतात. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच काय काय व्हिडिओज आपले घरगुती बघायला आवडतात ते तुम्हाला नक्की आम्ही शेअर करू. आणि लवकरच मी गावी जाणार आहे, तुम्हाला तिकडचे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि आता ह्या गेल्या हप्त्याभरात आम्ही आई गेल्यानंतर पण काही जास्त व्हिडिओ बनलेले नाही. तर तुम्हाला जे काय व्हिडिओ येतील ना पुढे, त्यांनाचा बर्थडे, प्रज्ञूचा बर्थडे असे असणार आहेत. आणि इव्हन माझ्या बहिणी वगैरे खास करून प्रज्ञूच्या बर्थडे निमित्त वगैरे सगळं तर प्लॅनिंग त्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो तुम्ही स्टेट ट्यून असंच कायम आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुम्हाला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, जसं की तुमच्या घरी पण तुमच्या गावावरून आई वगैरे येत असतील, गावची आपली काही वरिष्ठ मंडळी गावावरून खास करून हवाफेर करायला येतात आणि त्यांना परत त्यांची गावची ओढ असते गावाला. त्यावेळेस ती फिलिंग्स कशी असतात तशा प्रकारच्या आमच्या फिलिंग्स होत्या. आणि आम्ही पण गावी जावी म्हणून असतो. चाकरमान्यांचे कशी बोलतात ना, जास्त लक्ष गावाकडेच असतं, तसंच आमचं आहे. त्याच्यामुळे जास्त गावी जाणं येणं होत असतं आणि गावाला आपलं सगळं आहे त्यामुळे तिकडे जास्त लक्ष असतं. आपण कामानिमित्त आता इकडे आलो नाही, तर सगळं आपलं जे काय आहे ते गावालाच आहे. तर या सगळ्या नोटवरती तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया करा. भेटू पुढच्या वेळी. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. बाय. थँक्यू सो मच. बाय.